हाय, गुड मॉर्निंग. कसे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील. तर इथे बघू शकतात रात्रीच्या 2 वाजल्या होत्या आणि मी आणि पिल्लू जागे होतो. पिल्लू रात्रीचं जागते म्हणून असं जागायचं म्हणल्यावर टाईम जात नाही लवकर. त्याच्यामुळे म्हटलं चला फ्रीज साफ करावं आणि मी काही ना काही अशी कामं काढत असते रात्रीची. तिच्याकडे लक्ष देत देत ते कामं करते. सकाळी मला वेळ मिळत नाही आणि ती सकाळी थोडंफार झोपते, त्याच्यामुळे मी पण कामावरून तिच्यापाशी थोडंफार झोपत असते. तर तुम्ही बघू शकता ती मध्ये येत होती, स्टँडला हलवत होती. तिला खूप आश्चर्य वाटतं त्याचं की लाईट वगैरे लागली आहे स्टँडमध्ये, असं रिंग लाईट होतं सर्व, त्याला हलवत होती ती. आता इथे म्हणजे बेसिकच साफ केलेलं आहे, डीप क्लिनिंग नाही केलेली, कारण की मी जास्त घाण होऊच देत नाही. आणि शुक्रवार आहे, म्हणजे उद्या शुक्रवार आहे, त्याच्यामुळे भाज्या वगैरे आम्ही आणणार आहे, त्याच्यामुळे साफसफाई झाली होती. आठवड्याला आम्ही भाज्या आणतो, त्याच्यामुळे फ्रीजमध्ये थोडी पण जागा राहत नाही. आणि आता थोडंफार झालेलं, तर थोडीफार जागा होती फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे मी साफसफाई करायला घेतली. आणि सगळं बाळाचं खायचं वगैरे त्या फ्रीजमध्येच असतं, सगळं मी फ्रीजमध्येच ठेवते. खोबरं वगैरे सगळं फ्रीजमध्ये असतं. तर थोड्या भाज्या राहिलेल्या आहेत, तर भाज्या आणायच्यात. फ्रीजमध्ये जागा उरत नाही म्हणून मी ॲडजस्ट करण्यासाठी भांडी मागवणार आहे अजून, आणि सगळं काही ठेवलं व्यवस्थित. तरी ते नंतर थोडा टाईम तिच्यासोबत घालवला आणि नंतर आंघोळ वगैरे केली, स्वयंपाक बनवला. नंतर संध्याकाळी बघू शकता तिथे, तर हे बघू शकतात पाठीमागे लागलेले आहे बिग बॉस. तर जिओ सिनेमाचं बिग बॉस आहे, OTT सीझन 3 आहे आणि बघत आहे आम्ही बिग बॉस. तर आज काही जेवण वगैरे नाही बनवलं, चहा बिस्किट खाल्लेला आणि पोहे बनवत आहेत मिस्टर माझे. तर आज ते बोलले मी बनवतो. आणि पिल्लूला मी घातली आहे खूप जुनी फ्रॉक, म्हणजे नवीनच आहे पण ती छोटी असताना 1 महिन्याची असताना यांच्या मामाने आणलेली ती वाली आहे. तर आज ब्लॉग नाही टाकला म्हणून मी ब्लॉग शूट करून टाकते. तर आता किती वाजलेले आहेत माहिती आहे का? 10:30 वाजून 6 मिनटं झालीत. बघा कपडे सगळे एवढे कपडे धुतलेत मी. बाहेर पण भरपूर सारे कपडे आहेत आहे. आणि तर कबू खेळतीये, बिग बॉस चालू आहे, लाईव्ह बघतोय. आणि ते पोहे आहेत रेडी. तर खूप छान पोहे बनवतात ते, त्याच्यामुळे ते म्हणले मी आज बनवतो, मला आवडतात त्यांनी केलेले. मला सुट्टी दिली त्यांनी जेवण बनवण्यासाठी. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.